हाय ना काढा सगळं मालाचं। अच्छा ह्याला फुले येणार की स्ट्रॉबेरी तयार होणार ह्याला। अच्छा मग हे बघा ह्याला ही सगळी स्ट्रॉबेरी। ओके ओके मित्रांनो मी आता आलोय स्ट्रॉबेरी फार्म मध्ये स्पेशली महाबळेश्वर मध्ये। मी बोललो तुम्हाला पण फायनल दाखवतो कसे ऍक्च्युअली स्ट्रॉबेरी कट म्हणजे ते झाडापासून कशी काढली जाते स्पेशली आणि कशी कुठलीच रेडी आहे कुठली आपल्याला तयार आहे कुठली आंबट असते हे पण दाखवायचा प्रयत्न करतोय। बघा हा पूर्ण मला आहे त्याचा स्ट्रॉबेरी यांचा आणि इकडे बघा हे काढतात इकडे। हे किती महिन्याचं शेत आहे म्हणजे किती दिवस झाले त्याला लावून किती दिवस झाले? म्हणजे गणपती लावले। हे गणपती लावले ह्याला जवळजवळ रेडी व्हायला किती वेळ लागतो? म्हणजे त्याला औषध विषध खत बित सर्व घातल्यानंतर ते येते रोप आणायचं। हा रोप आणून लावले तयार रोप भेटत ते आणायचं। तुम्ही नाही बनवत का हे रोप? म्हणजे आमचंच आहे मार्केटवरून भेटतं रोप आणून। मग ह्याला गणपती लावले तरी किती जवळजवळ गणपती म्हणजे 2-3 महिने आले जास्त आले? गणपती म्हणजे 2 महिने ते 2-3 महिने झाले। 3 महिने असं तिसरा महिना बघा मित्रांनो चालेल। आणि हे बघूया आपण पुढे कसं काढतात ते बघा। हे मध्ये रेडी झाले की नाही म्हणजे काय काय बघायला लागतं रेडी कुठले आहे म्हणजे शोधून काढायला लागतात तर ते आपल्याला काय समजत नाही पण ते मावशी दाखवतात स्टेप बाय स्टेप कसे काढले जाते। हा पूर्ण मला बघा तुम्ही स्पेशली तर मित्रांनो आपल्यासाठी बघा हे मावशी आहेत ना सर्व काढत आहे एकदम 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 बी केअरफुल म्हणजे त्याला ते झाड एकदम नाजूकच आहे। हात लावायला मलाच भीती वाटली ऍक्च्युली। ते दाखवतो मला कसे काढतात ऍक्च्युली। हे बघ हे जवळजवळ 10 मिनिटांमध्ये काढून झालेत बघितलं तुम्ही? 10 वर्ष हे बघ झाले असतील ना? हे बघ त्याने 15 मिनिटात सर्व करून टाकलं नाही पूर्ण काढले सर्व। आता पूर्ण बगीचा फिरला त्या ससा धावत तशा माल कमी आहे ना एका टायमाला किती पीक काढता? म्हणजे आता चालू झाला ना कंटिन्यू चालूच असतं म्हणजे परत परत येतात स्ट्रॉबेरी परत परत एकाला? फुलं येतच जातात। ओके तर मग एका झाडाला किती येत असतं अंदाजे स्ट्रॉबेरी असं आलं परत एका प्लॅनला? एका ह्या वंडाला का? हा वंडाला किंवा एक झाड असतं नॉर्मली हे किती झाडाचं एकत्र आहे? आता ह्याच्यामध्ये हे जसं ना हे बघा आता हे फुटत जाणार ना म्हणजे ते फांद्या फुटत जातात अशा हे फांद्या फुटत जातात। हे बघा या अशा बरोबर ते प्रत्येक ह्याला हे सगळी फूट वगैरे आहे ना त्याला मग ते राहतच जात येतच जात। ओके ओके तर बघितलं मित्रांनो काकींनी आपल्याला माहिती सांगितली की त्या प्लांटला आहे ना थोडा आता ही किती दिवसात एका दिवसात खाऊ शकतो 2 दिवस खाऊ शकते? हे का हा 2 दिवस 2 दिवस जाईल ना आरामात? 2-3 दिवस जाणार। हे बघा मित्रांनो सर्व हे पूर्ण झाड आहे त्याच्यामध्ये शोधायला लागतं कुठली झाले रेडी कुठले वगैरे वगैरे। अच्छा आणि मग फळाचा असा कुठला टाइम असतो जास्त फळं येतात किती? हे बघा हे सगळं मालाचं। अच्छा ह्याला फुले येणार की स्ट्रॉबेरी तयार होणार ह्याला। अच्छा मग हे बघा ह्याला ही सगळी स्ट्रॉबेरी। ओके ओके मित्रांनो बघ हा आता किती दिवसात येईल स्ट्रॉबेरी अंदाजे? 15 दिवस 15 दिवसात येणार आहे मित्रांनो। बघा फुल आहे त्यांना एवढं एक्सपिरियन्स आहे की सांगितलं 15 दिवसांत ते फुल येणार आहे म्हणजे फुल आलं ऑलरेडी मध्ये फळ रेडी होणार स्ट्रॉबेरी आणि ते पिकणार कधी पिकेपर्यंत किती टाइम लागेल त्याला म्हणजे ते 15 दिवस सगळे जाणार 15 दिवस सगळं या फुलाला 15 दिवसात परत फळ तयार हे बघा फुलापासून ते फळ तयार होतं आणि खूप सारी फुलं आली म्हणजे आता एक भार ह्याचा झाला ना आता चालू होणार। तरी किती टाइम घेता पीक असं लावून तरी जातो की 1.5 महिन्यानी चालू होतो माल परत पूर्ण? हा म्हणजे हा पूर्ण मला म्हणताय लावून 1.5 महिन्यानी चालू होतो। हे बघा कशी सुंदर आहे ना काढा
दिसते. तर मित्रांनो बघा, आम्ही स्ट्रॉबेरी आपल्या घर फॅमिलीसाठी घेतलेली आहे, म्हणजे सर्वांसाठी. चांगलं आम्ही नॅचरल काढून घेतलेलं, म्हणजे जाऊन तिथे ॲक्च्युली झाडं तोडून घेतलेल्या. छान म्हटलं. तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्कीच चेकआउट करू शकता. निअरबाय इथे तुम्हाला हे मी सांगतो लोकेशन काय ॲक्च्युली आहे. आणि जर तुम्हाला वाटलं इथे फिरताय आणि इथे मलातून तुम्हाला फ्रेशली घ्यायचे तर घेऊ शकता. मार्केटला पण भेटेल, पण थोडे मागे पुढे प्राईसमध्ये असेल. आणि इथून विकत घेताय ना, तुम्हाला म्हणजे स्वतः एक्सपिरियन्स करायला लागेल. तुमचा एक्सपिरियन्स मस्त वाटेल. म्हणजे आपण स्वतः जाऊन आपण स्वतः तोडायच्या आणि आपल्याला दाखवणार ते ॲक्च्युली कसं काढले जाते. असा एक्सपिरियन्स फक्त आपल्याला अशाच ठिकाणी भेटतो. म्हणजे तुम्ही मार्केटला गेलं तर एक्सपिरियन्स भेटणार नाही. मग फक्त सेटला आपल्याला सेट लावलेलं असतं. काय आलं मार्केटला गेलं तर बघायचं पण पैसे मावशी म्हणतात की मार्केटला गेला तर तुम्हाला फक्त बघायचेच पैसे भेटतात, त्याचा विचार करा. मग तुम्ही असं येतं आपल्याला फिलिंग पण मस्त माहिती भेटते, थोडी इन्फॉर्मेशन भेटते आणि असं एक वेगळीच फिलिंग असते ते बघायला भेटते. तर मला वाटतं असं एखादा मार्केटला फिरायला जाऊन येऊ तुम्ही असं माझ्यामध्ये घेऊ शकता. आकडे तुम्हाला मी लोकेशन मेन्शन करतो. इकडे आम्ही रोडवर कुठल्या हायवेला पॅकिंग करून दिली आम्हाला त्यांनी. आणि इकडे तुम्हाला येताना हा सर्व मले भेटतात म्हणजे बघायला स्ट्रॉबेरीचे. आणि मार्केटला गेलो होतो आम्ही, पण मार्केटला आम्ही घेतलं नाही कारण तिकडून नाचणं सोडून दिलं आणि बोललो आम्हाला नॅचरलमध्ये बघायचं. ॲक्च्युली आम्ही स्वतः काढणार ते कसं वाटतं फिलिंग, त्यासाठी आलो होतो. तर आम्हाला ते मला भेटला, तुम्ही बघू शकता. आणि थोडं आम्ही माझं लोकेशन सांगा ना इथलं तुमचं कसं काय. तर आम्ही कुठल्या लोकेशनला आलो होते. हे म्हणजे महाबळेश्वर आणि प्रतापगड मध्येच जाते मी. महाबळेश्वरच्या आणि प्रतापगडच्या खाली. ओके. हे जावली गाव आहे. जावली गावमध्ये. तर मित्रांनो जावली गावाचं आहे. तुम्ही जर महाबळेश्वर जाताना आणि तुम्ही एखादं फिरून आलाय आणि तुम्हाला वाटतं की आम्हाला चंद्रराव मोऱ्यांचं गाव आहे. चंद्रराव मोऱ्यांचं गाव. ओके. तर तुम्हाला वाटतं की आम्हाला नॅचरल जाऊन ते